नारायण राणे यांनी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी एक मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। कणकवलीमध्ये राणे यांचं भाषण सुद्धा झालंय आणि या भाषणावेळी त्यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य केलं। माझ्यावर छूमंतर झाले पण मला काही झालं नाही, मी त्या भानगडीत जात नाही असं राणे म्हणाले। तर दोन चिरंजीव काम करतायत, आता थांबायला पाहिजे असं म्हणत त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत। राणेला संपवायचं नाही, चालू आहे बऱ्या पूर्ण माझ्याकडे चालू आहे बरं माझ्याकडून चालू आहे। देशातले बाहेरचे बरेच लोकांनी सगळे प्रयोग केले, पण माझ्या रामेश्वराची कृपा असेपर्यंत काय करू शकत नाही। इथले कुठले देव पण ठेवले नाही, ते कोकणात काय ना देव सुमंतरचे, मी नाही या भानगडीत जात, ते सगळे करून झाले, मला काय होत नाही। माझी राजगुरु आहे, काय माहित नाही एवढी स्ट्रॉंग राहिलं काय होत नाही, काहीतरी थांबायला पाहिजे बाबा। असं नाहीये की काम करत राहावं, शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं काहीतरी थांबायला पाहिजे। आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे।